शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आज सोमवारी चांदवड मनमाड महामार्गावर जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भर बाजारपेठेच्या दिवशी झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसल्या होत्या, तर शहरातही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी 1:30 वाजता चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शेतकरी एकवटले. आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्ता रोखून धरला. सदरचे आंदोलन चांदवड पेट्रोल पंप चौफुली या ठिकाणी थांबले असून मोर्चेकरांनी रात्रसुद्धा रोडवरच झोपून काढली आणि स्वयंपाकसुद्धा रोडवरच करून जेवण घेतले. प्रलंबित असलेले वनजमीनचे दावे आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा व त्या शेतीला पाणी मिळावा याच्यासाठी गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालू केलेले आहे. म्हणून त्याचा भाग म्हणून चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने काल 18 जानेवारीला आम्ही पण सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून आमचे जोपर्यंत प्रश्न त्याच्यामध्ये वनजमीनचे प्रश्न प्रामुख्याने आहे, दुसरा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव आणि शेतकऱ्याला कर्जमाफी जोपर्यंत मिळत नाही, कांद्याला हमी भाव मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. आणि आमचा आंदोलनाचा जर प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही इथून पायी लॉंग मार्च काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही जाणार आहे. तर त्याची शासनाने नोंद घ्यावी. म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी शासनाने याची नोंद घ्यावी एवढंच आम्ही सांगतो. जर शासनाने याची नोंद घेतली नाही की संपूर्ण आंदोलन तीव्र होईल. पुढील आदेश येईपर्यंत याच ठिकाणी मुंबई आग्रा हायवेवर थांबण्याचे ठरलेले आहे. NCN न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणे, चांदवड.